नमस्कार, पहा.com मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी अभिषेक. आज आपण आलो आहे जुन्नर तालुक्यातील खामुंडी या गावामध्ये. खामुंडी ह्या गावचं एक महत्त्वाचं आणि सर्वार्थाने नावलौकिक मिळवलेलं तीर्थक्षेत्र म्हणून खामुंडीकडे पाहिले जातं. खामुंडी गावामध्ये असणारं हे काळभैरवनाथाचं मंदिर गेले कित्येक शेकडो वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. ह्या काळभैरवनाथाचं जागृत देवस्थान आहे. याची मोठी आख्यायिका सांगितली जाते. अनेक नागरिकांना, अनेक भाविक भक्तांना याची चांगली प्रचिती देखील आलेली आहे. ह्या मंदिराचं आता पुनर्निर्माण करण्यात आलं. ह्या मंदिराचा हा जो या ठिकाणी आपल्याला सभामंडप बांधलेला पाहायला मिळतो, हा सभामंडप अतिशय आखीव आणि कोरीव कामात करण्यात आला आहे. कित्येक वर्ष सुरू असलेले ह्या मंदिराचं काम पूर्ण झालं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील संपन्न झाला आहे. हे मंदिराचं आपण अगदी बारकावे पाहतोय. प्रत्येक लहान सहान गोष्टीवर अगदी बारकाईने लक्ष देऊन ह्या मंदिराचं कोरीव काम करून याचं निर्माण करण्यात आलं. माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यातच नाही तर संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यातही इतकं सुंदर कोरीव काम असलेलं मंदिर पाहायला मिळत नाही. इतकं सुंदर असणाऱ्या ह्या मंदिराचं निर्माण नेमके कशा पद्धतीने करण्यात आले, याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे खरा. मात्र ह्या तीर्थक्षेत्राला पाहणी करण्यासाठी, विशेषतः ह्या मंदिराची जडणघडण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. दर्शनासोबतच या मंदिराचं सुंदर झालेलं आखीव काम पाहण्यासाठी अनेक जण येतात. फक्त मंदिरच आखीव असं नाही, मंदिराचा परिसर, मंदिराच्या आजूबाजूला असणारी बाकीची मंदिरं आणि या ठिकाणी असणारं आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरण हे मनाला मोहिनी टाकणार आहे. त्यामुळे या खामुंडी गावाच्या बाजूने नगर कल्याण हायवे गेला आहे. त्या रस्त्यावरनं जाताना अगदी सहज कुणाचीही नजर ह्या मंदिराकडे जाते आणि अगदीच पावलं ह्या मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे वळतात. अतिशय आखीव आणि सुंदर पद्धतीने बनवलेलं हे मंदिर आहे. श्री काळभैरवनाथ एक तांत्रिक देवता आहे. हिंदूंचं एक कुलदैवत आहे. ते शंकराचा अवतार असून काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरीनाथ, भैरोबा ही त्यांची अन्य नावं आहेत. महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवत आहेत. भवानी माता कुलस्वामिनीच्या स्वरूपात पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचं स्थान असतं असं सांगितलं जातं. श्री काळभैरवनाथ यांचं वाहन श्वान म्हणजेच कुत्रा आहे. त्यांचं शस्त्र हे खटवांग म्हणजे त्रिशूल. पत्नी त्रिपुर भैरवी, या देवतेचे अवतार रुद्र. या अवताराची मुख्य देवता आहे शिव. या देवतेचा मंत्र ओम कालभैरवाय नमः. भैरवचा अर्थ भयापासून रक्षण करणारा असा होतो. भय अधिक रव, भैरव अर्थात भयापासून रक्षण करणारा. हे शिवाचे उग्र व भीषण असे रूप आहे. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात. तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचंही मानले जाते. सर्वसाधारणपणे गावात एखादं मंदिर उभारायचं म्हटलं की आपण सुरुवात करतो ती म्हणजे लोकवर्गणीतून. प्रत्येक घरटी किंवा उमऱ्यानुसार वर्गणी ठरवून दिली जाते आणि त्या मंदिराची बांधणी होते. परंतु महाराष्ट्रातलं हे एक आणि एकमेव मंदिर अशा पद्धतीचं असेल की कुठलीही घरटी वर्गणी, कुठल्याही माणसाकडनं सक्तीची वर्गणी ह्या मंदिराच्या निमित्तानं ठेवण्यात आली नाही. ज्याला जशी जमेल त्यांनी त्याच्या यथाशक्ती आणि त्याच्या कुवतीप्रमाणे त्याच्या खिशाला झेपेल अशा पद्धतीने ह्या मंदिरासाठी देणगी दिली आणि हे इतकं मोठं मंदिर उभं राहिलं. हा इतका मोठा अवाढव्य खर्च ह्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन केला आहे. विशेषत्वानं याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घेतला ते म्हणजे खामुंडी गावच्या माहेरवाशिनींनी देखील. ह्या गावातल्या गेल्या कित्येक वर्षापूर्वी लग्न करून गेलेल्या ह्या गावच्या लेकी बाहेरगावच्या सुना झाल्यात. मात्र त्यांनी देखील आपल्या ह्या काळभैरवनाथाच्या मंदिरासाठी आपल्या खिशाला झळ देऊन ह्या मंदिर उभारणीसाठी मदत केली. ह्या गावातील अनेक प्रमुख कार्यकर्ते मंडळींनी याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घेतला. मंदिराच्या खांबावर असलेल्या प्रत्येक मूर्तीला पार्श्वभूमी विचारात घेत हिंदू धर्मशास्त्राचा आधार घेऊन आपण ह्या मूर्ती तयार केल्यात. मंदिर वास्तुशास्त्रानुसार 8 दिशांच्या 8 देवता घेण्यात आल्यात. त्याचप्रमाणे शिवलीला, विष्णू अवतार रूपे, वारकरी संप्रदायाचा विचार पण ह्यामधून मांडण्यात आलाय. श्रीकृष्ण लीला, आपल्या गावात प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी नांदावी म्हणून लक्ष्मी, बुद्धीची देवता सरस्वती या देवता आहेत. छत्रपती शिवरायांची जन्मभूमी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असे संपूर्ण अभ्यासपूर्ण व संस्कृतीला धरून या खांबांवरती ह्या मूर्ती कोरण्यात आल्यात. या मंदिराच्या अगदी वरच्या सिलिंगच्या बाजूला एक मुख आणि 5 शरीर असलेला एक मूर्तीचा प्रकार आहे. प्रत्येकाला आल्यानंतर हा प्रश्न पडतो, हे नेमकं काय? हा श्रीकृष्ण लीलेचा प्रकार आहे. एक मुख आणि 5 शरीर म्हणजे समस्त पृथ्वीचा चालक श्री भगवान विष्णूचा अवतार म्हणजेच श्रीकृष्ण. समस्त पृथ्वीचा हा चालक, मालकही आहे. हे विश्व पंचतत्वानं बनलेलं आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि अवकाश किंवा आकाश
या पंचतत्वाचे हे विश्व असून त्याचा सर्वाधीश श्रीकृष्ण आहे. ही सर्व पंचतत्व श्रीकृष्ण लीन अथवा श्रीकृष्णमय आहेत. 5 शरीरे म्हणजे पंचतत्व: पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश किंवा अवकाश. ही पंचतत्व शेवटी श्रीकृष्णाला जाऊन मिळतात आणि त्यावर श्रीकृष्णाची सत्ता आहे. पंचतत्वाची 5 शरीरे एका श्रीकृष्णाला जाऊन मिळतात. या विश्वाचा चालक मालक श्रीकृष्ण हा आहे. हा या एकमुख आणि 5 शरीरांचा अर्थ आहे. आलेल्या प्रत्येकाला हा प्रश्न पडतो आणि त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. या खामुंडीच्या काळभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष श्री मारुती बाबूराव शिंगोटे, कार्याध्यक्ष श्री संदीप पांडुरंग गंभीर, उपाध्यक्ष श्री उपेंद्र उल्हासराव डुंबरे, सचिव श्री सुभाष भीमाजी बोडके, खजिनदार श्री राजेंद्र वसंतराव वारुळे, सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ यांनी ह्या मंदिराच्या या सभामंडपाच्या निर्माणामध्ये प्रमुख भूमिका बजावली. विशेष सांगायचं म्हणजे आता या ठिकाणी उभं असलेलं मंदिर हे जरी अतिशय सुंदर आणि आखीव दिसत असलं तरी याचं अजून भरपूर काम बाकी आहे. त्या संदर्भातही सर्व उपस्थित मान्यवरांनी माहिती दिली आहे. सर्व प्रेक्षकांनी एकदा या खामुंडीच्या काळभैरवनाथाला अवश्य भेट द्या आणि त्याचा आशीर्वाद घ्या. ह्या मंदिराचं निर्माण नेमकं कसं झालंय, कुठल्या शैलीतलं हे मंदिर आहे, किती सालातलं हे मंदिर आहे, याची संपूर्ण जडणघडण, याला खर्च किती आलाय, कशा पद्धतीने हे उभं राहिलेत, कुठले कारागीर होते, सगळी संकल्पना नेमकी काय, या मंदिराच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या मंडळींकडनं आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. माझी या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना, भाविक भक्तांना हीच नम्र विनंती की एकदा अवश्य या. तुम्ही या खामुंडीच्या मंदिरात आले तर या मंदिराचा एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेतल्याशिवाय तुम्ही रिटर्न जाणार नाही. इतका आखीव रेखीव आणि जुन्नर तालुक्यातलं एकमेव हे मंदिर आहे, त्यामुळे नक्की एकदा भेट द्या. ह्या मंदिराचं निर्माण नेमकं कशा पद्धतीने झाले, कामाची रूपरेषा कशा पद्धतीने होती, किती दिवस हे काम चाललंय, कुठले कारागीर होते, कशा पद्धतीने काम केले, हे जर आपण बारकाईने पाहिलं ना तर ते खरंच आपण समजून घ्यावं असं निश्चित वाटतं. ह्या मंदिराच्या सभामंडपामध्ये जे खांब आहे त्याच्यावरती ज्या मूर्ती कोरल्यात, अतिशय बारीक कोरीव काम आहे. हे काम सुरू असताना देखील आम्ही मंडळी या ठिकाणी आलो होतो, तेव्हाही आम्ही बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात की इतक्या आखीव रेखीव पद्धतीने हे काम सुरू आहे. खरं तर अतिशय आत्मीयता लागते कुठलीही मूर्ती घडवण्यासाठी आणि तितक्याच आत्मीयतेने ह्या मंदिराचं हे सभामंडप उभं राहिले. तर आपण जाणून घेऊया ह्या मंदिराची आख्यायिका आणि याचं हे उभं राहिलेलं सुंदर डौलदार काम नेमकं कशा पद्धतीने झाले. खामुंडीच्या क वर्ग तीर्थक्षेत्र असणाऱ्या ह्या काळभैरवनाथाच्या मंदिर परिसरात आपण बसलो. अतिशय सुंदर वातावरण आहे. मंदिराचे सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, बाकी सगळी मंडळी माझ्यासोबत आहेत. मंदिराचं हे जसं मी सुरुवातीला सांगितलं की इतकं आखीव रेखीव आणि सुंदर काम आहे, तितकंच हे मंदिर पुरातन देखील आहे. या मंदिराची नेमकी आख्यायिका काय ते खरं तर आपण सुरुवातीला समजून घेऊया. डुंबरे सर माझ्यासोबत आहेत, जे आता उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम चाललंय. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या पहा.com मध्ये. खरं तर हे जे मंदिर आहे अगदी आखीव रेखीव मंदिराचं बांधकाम झालंय आणि जेव्हापासून बांधकाम झाले तेव्हा या मंदिराची जुन्नर तालुक्यात नाही तर पुणे जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. तर सुरुवातीला हे समजून घ्यायला मला आवडेल की हे मंदिराची नेमकी आख्यायिका काय, हे मंदिर किती पुरातन आहे, ह्या काळभैरवनाथाचं ठाणं इथं कधी आलंय, याबद्दल काय माहिती. साधारणतः 1000 वर्षापूर्वीचं हे पुरातन मंदिर आहे. शिवाजी महाराजांच्या पूर्वी हे वास्तव्यास असलेलं हे श्री काळभैरवनाथाचं क्षेत्र आणि शिवाजी महाराजांचे सरदार घोरपडे जे होते त्यांनी सुरुवातीला ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मूळ मंदिर आणि त्याच्यासमोर लाकडी सभामंडप होता. जुन्या कौलारू मंदिर समोर कौलारू मंदिर सभामंडप जो होता त्याच्यानंतर त्याची दुरुस्ती झाली आणि नवीन कौलारू मंडप झाला होता. अतिशय सुंदर आखीव रेखीव असा हा सभामंडप होता. परंतु जो 500 वर्ष जुना हा सगळा मंडप झाल्यानंतर आता बऱ्याचदा त्याची दुरुस्ती करूनसुद्धा त्या पद्धतीनं त्याची ती गळती जी आहे पाण्यात पावसाळ्यामध्ये ती थांबत नव्हती. म्हणून आमच्यासमोर एक संकल्पना उभी राहिली, गाव मिटिंगमध्ये ठरलं आणि इथं RCCमध्ये सुरुवातीला 2014 साली सभामंडप करण्याचं ठरलं. 2014ला काम सुरू झालं. देणग्यांचा ओघ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आला की 2016ला पुन्हा गाव मिटिंग झाली आणि त्या गाव मिटिंगमध्ये असं ठरलं का हा जो आत्ता आपल्याला सभामंडप दिसतोय अशा पद्धतीनं बन्सी पहाडपूर या दगडामध्ये, हा गुलाबी दगड जो आहे या दगडामध्ये आपला सभामंडप करण्याचं ठरलं. आणि देणग्यांचा उल्लेख केला म्हणजे माझ्याकडे एक अशी माहिती की कुठलीही घरटी वर्गणी किंवा करगुटा वर्गणी, उंबरा वर्गणी असा कुठलाही प्रकार तुम्ही न करता लोकांनी सढळ हाताने मदत केली, त्याबद्दल काय सांगा. खामुंडी गावची एक परंपरा आहे. इथं कोणाकडे ही देणगी वर्गणी अशी मागितली जात नाही. परंपरागत चालून आलेली एक अशा पद्धतीची परंपरा. ही समोर जी चिंच दिसते या ठिकाणी एक घोंगडी बैठक असायची. त्या घोंगडीवरती कारभारी, गाव कारभारी बसायचे आणि लोक त्या ठिकाणी देणगी आणून द्यायचे.
अशाच पद्धतीची परंपरा आजही चालू आहे. एवढा मोठा सभामंडप जरी उभा राहिलेला असला, 3.5 करोड रुपये खर्च जरी त्या ठिकाणी झालेला असला तरी एकही रुपयाची देणगी कुणाकडं मागितलेली नाही. लोकांनी स्वखुशीने या ठिकाणी ह्या सगळ्या देणग्या आणून दिलेल्या आहेत. लोकांना त्या गोष्टीची प्रचिती आलेली आहे. हे इथं दिल्यानंतर आपल्याला निश्चित त्याचं आपल्याला मिळतं आणि हे सगळं माहिती असल्यामुळे लोक त्या ठिकाणी आवर्जून स्वखुशीनं आणून देतात देणग्या इथं. मला वाटतं अध्यक्ष साहेब पण आपल्यासोबत आहेत. अध्यक्ष, तुमचंही स्वागत आहे. खरं तर देणग्यांचा जसा उल्लेख झाला तसं बाहेरही अनेक मंडळींनी म्हणजे तालुक्यातून जिल्ह्यातून अनेक मंडळींनी देणगी दिली आहेत. त्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याशी कसा संपर्क साधला गेला? ती नेमकी कशा पद्धतीने देणगी आपल्याला जमा झाली? या जुन्नर तालुक्याच्या या पंचक्रोशीमध्ये हे श्री काळभैरवनाथाचं मंदिर प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारं जे काही संकट असतात ते निवारण करणारं अशी आख्यायिका आहे. म्हणून ह्या पूर्ण जुन्नर तालुका असेल, पुणे जिल्हा असेल, सगळ्या लोकांची ह्या आमच्या ग्रामदैवतावर श्रद्धा आहे, भावना आहे. म्हणून लोक आवर्जून प्रत्येक वेळेला इथे दर्शनाला येतात आणि ह्या दर्शनामुळं त्यांना ह्या आमच्या काळभैरवनाथाचं महती कळलेली आहे. आणि आमच्या गाव सोडून जे बाकीचे जे भाविक आहेत, जुन्नर तालुक्यातले असतील किंवा मुंबई शहरामधले असतील, हे सगळे मंडळी ह्या आमच्या सभामंडपाला आपलं काहीतरी खारीचा वाटा म्हणून प्रत्येकाने योगदान दिलेलं आहे. कुठलाही असा भाविक नाही की त्यांनी काहीच मदत केली नाही. अगदी आमच्या सगळ्या ट्रस्टवर, आमच्या गावावर विश्वास ठेवून त्यांनी भरभरून देणग्या दिल्या. म्हणजे मला कौतुकानं सांगावं असं वाटतं आहे ना, अभिमानही वाटतं की गाव सोडूनसुद्धा बाहेरूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात देणग्या आम्हाला आलेल्या आहेत. ते खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि त्याप्रकारे मग आम्ही सगळं ट्रस्टीने बी काम केलेलं आहे. आणि प्रत्येक कमीत कमी इन्कमवाल्या माणसाने सुद्धा खूप मोठं आम्हाला योगदान देऊन काम केलेलं आहे. खूप कौतुकास्पद गोष्ट आहे असं मी मानतो. अध्यक्ष, अनेक गावं आता पत्रकारितेच्या माध्यमातून फिरताना आमच्या असं लक्षात येतं की कुठंतरी मंदिराचं काम निघतं किंवा गावातलं एखादं गाव बैठकीतलं काम निघतं, मात्र त्याला कुठंतरी विरोध होतो किंवा काहीतरी वादविवाद होतात आणि ते थांबतं. हे सगळं टाळून इतकं सुंदर वैभव उभं करण्यात तुम्हाला कसं यश आलं आहे की तसा प्रसंगच ओढवला नाही? नाही, आमच्या ह्या गावाची जी बैठक आहे ती ह्या तटावर कुणी असेल, कुठलाही पक्ष नाही किंवा श्रीमंत नाही किंवा गरीब नाही, इथे सर्वसमान कायदा आहे. त्यामुळं इथं काही कोणाचं भांडण किंवा कुठला आमचं काही दोष वगैरे असं काही नसतं. इथं आल्यानंतर गावचा उत्कर्ष, मंदिराचा उत्कर्ष हा एकमेव आम्ही धडा घेऊन पुढे जातो आणि त्याप्रमाणे कामकाज करतो. आम्ही ज्या वेळेला कुठलाही प्रस्ताव मांडतो, कुठल्याही उत्कर्षाचा, मग आमच्या मंदिराचा असेल, गावचा असेल, तर सगळे लोक अगदी मनोभावनाने आमच्यामध्ये सहमत होतात आणि चांगलं काम कसं करता येईल याच्यासाठी मदत करतात आणि एकत्र येतात. आता हे जे आपल्या तीर्थक्षेत्राला क वर्ग दर्जा आहे, भविष्यात ब वर्ग किंवा अ वर्गमध्ये जाण्यासाठी काही तुम्ही प्रयत्नशील आहात का? पुढचा आता नेमका प्लॅन काय? आम्ही ब वर्गामध्ये जाण्याचा निश्चितच आमचा प्लॅन आहे. त्या दिवशी आमची वाटचाल चालू आहे. लवकरच आम्ही तो मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता मूळ हा जो दगड आहे, मला सरांनी त्या दगडाबद्दलची माहिती दिली. ह्या दगडाचं संशोधन कसं लागलं आहे आपल्याला? म्हणजे की ह्याच दगडात बांधायला हवं किंवा तुम्ही याच्या आधी कुठं पाहायला गेले होते का? किंवा हे कुठल्या मंदिराचं आपण काही स्वरूप उभं केलं आहे का? नेमकं काय? साधारण 14मध्ये आपण याचा जीर्णोद्धार करायचं ग्रामस्थांनी ठरवलं आणि त्यावेळेस छोटंसं गाव आहे, निधीचा आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. असा विचार करून आम्ही एक 25-30 लाखाचं असं एक RCCमध्ये दगड विटाचं सभामंडप करायचं ठरवलं आणि त्याचं 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये RCCचं काम पूर्ण झालं होतं. आणि मग ते काम चालू असताना लोक देणग्या देत होतं, काम चालू होतं आणि असंच एक हरिनाम सप्ताहाचा आमचा कार्यक्रम चालू होता. आणि आपल्या जुन्नर तालुक्याचे एक उद्योजक आहेत उल्हास शेठ भोर, यांनी त्यांच्या गावामध्ये ह्या दगडामध्ये एक छोटंसं मंदिर बांधलं होतं आणि त्यांनी सहज आमच्या ग्रामस्थांशी, आमच्या सर्व विश्वासांशी चर्चा केली तर आपण तुम्ही बांधताय आणि हे तुमचं एकट्या खामुंडीचं दैवत नाही, तर हे अखिल महाराष्ट्रातल्या भाविक भक्तांचं दैवत आहे. या खूप काळभैरवनाथावर लोकांची श्रद्धा आहे, भावना आहे, तर तुम्ही करताय तर चांगलं करा. कारण एकदा करून गेल्यानंतर तुम्हाला परत चान्स मिळणार नाही. तुमच्याकडे करोडो रुपये आले तरी तुम्ही ते परत पाडू शकत नाही. कारण याआधी ज्या लोकांनी केलं आहे, 200-300 वर्षापूर्वी ज्यांनी जीर्णोद्धार केला आहे, तर तो 300 वर्ष टिकला आहे.
तो जीर्णोद्धार त्यांचा. आणि मग आमच्या पिढीला आता हा चान्स मिळाला आहे, ही संधी मिळालेली आहे का ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. आणि मग तो जर आपण असा तोकड्या विचाराने जर केला तर ते एक पुढची पिढी ते माफ करणार नाही, म्हणून आम्ही बी तो एक चांगला विचार केला. आणि मग त्यांनी जे उल्हास शेठ बोरांनी जे मंदिर त्यांच्या गावात बांधलं ते बघायला गेलो. ते बघितलं होतं दगड हा दगड तिथं वापरला गेला होता. त्यानंतर आमची एक मिटिंग झाली, एक मुंबईला मिटिंग झाली, एक गावाला मिटिंग झाली का आपण करतोय, भाविकांची इच्छा आहे आणि इथं काय पैसा देवाला आपलं कधी कोणतंही काम काढलं तर कमी पडत नाही. हा एक आमचा अनुभव असा होता का आम्ही 2002 साली या मंदिराचं हरिनाम सप्ताहाचं 25वा वर्ष होतं आणि या 25व्या वर्षाचं निमित्त साधून एक देवाला आपला एक सुवर्ण कलश करावा 25 तोळ्याचा असा आमचा एक आम्ही सर्वांनी विचार मांडला. आणि त्या काल्याच्या कार्यक्रमामध्ये जेवणाच्या ज्या महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होता आणि तिथं आमचे जुने विश्वस्त उल्हासराव गुरुजी यांनी एक आवाहन केलं भाविकांना का आपल्याला 25 तोळ्याचा सोन्याचा कळस बनवायचा आहे आणि जे इच्छुक असतील ते पुढच्या वर्षी करायचं होतं आम्हाला. इच्छुक असेल त्यांनी आपले 1 तोळा, अर्धा तोळा, पाव तोळा काय जे जसं असेल तसे तुम्ही ती देणगी जाहीर करावी. 1 तासामध्ये आम्हाला 25 तोळ्याचा करायचा होता, पण 1 तासामध्ये 225 तोळ्याची लिस्ट तयार झाली. आणि तो एक मोठा अनुभव होता आम्हाला का ह्या देवाला आपण कोणतंही चांगलं काम केलं तर कमी पडणार नाही. आणि मग आम्ही हे धाडस केलं का आपण चला 25-30 लाखाचा करण्यापेक्षा आपण 1-1.5 कोटीचं करू शकतो. आणि मग ती मिटिंग झाली आमची, ते मंदिर पाहिलं. त्याच्यानंतर आम्ही पुणे जिल्ह्यातले 1-2-3 मंदिरं पाहिली. मग गुजरातला गेलो, राजस्थानला गेलो, UP-मध्ये गेलो, अशी खूप सारी मंदिरं पाहिली. आणि निश्चित मंदिरं नाही पाहिली तर मग याच्यामध्ये 2-3 प्रकार पण आहेत. एक पिंक येतो, एक गुलाबी येतो, एक चॉकलेट येतो, एक व्हाईट मार्बल येतो, असे वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं पाहिली. परंतु हा जो दगड आहे, हा बन्सीपाडपूर दगड आहे, हा भरतपूर जिल्ह्यामध्ये बायाना या गावामध्ये याची क्वारी आहेत, तिथं हा निघतो. आम्ही ते गाव पण जाऊन पाहून आलो, त्या क्वारी पाहून आलो आणि त्या दगडाचा थोडासा अभ्यास केला. आणि या पद्धतीच्या दगडामध्ये ज्यांनी कामं केलेली आहेत 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, अक्षरधामी दिल्लीचं असे भरपूर मंदिर आहेत मोठी मोठी उत्तर भारतामध्ये. तर त्यावेळेच्या त्या दगडाचं आणि आत्ताचं म्हणजे 100-200 वर्षापूर्वी काय झीज होती का, हा सगळा अभ्यास केला. आणि मग आम्ही एक आर्किटेक्ट शोधले, देवेंद्रभाई सोमपुरा म्हणून एक आर्किटेक्ट आम्हाला मिळाले. आणि ही कुठल्याही मंदिराची कॉपी केलेली नाही, कारण आपलं कसं होतं, आपण जे RCC पहिलं काम केलेलं होतं. महाराष्ट्राच्या आपली जी मंदिराची एक संस्कृती आहे जडणघडणीची, ती आपल्याला ठेवायची होती. आणि मग आपल्याला याच्यातून परत ह्या दगडामध्ये करायचं आहे. आणि एकतर गुजरातचा माणूस आर्किटेक्ट आहे, तर ते थोडंसं त्यांचा लोक त्याच्यात येणार होता. मग आपण जे आपले जुनी मंदिरं आहेत, पांडवकालीन मंदिरं आहेत, हेमाडपंथी मंदिरं आहेत, याचा थोडासा त्याच्यामध्ये आपण संदर्भ घेऊन, त्यांचा काय याच्यातला काय संदर्भ घेऊन या दगडाचं आपण एक डिझाईन तयार केलं. आणि हे डिझाईन करत असताना आम्हाला साधारण 1.5-2 कोटीचं आम्हाला त्यांनी एक एस्टिमेट दिलं. आणि त्या पद्धतीने आम्ही ते एस्टिमेट आमच्या लोकांसमोर मांडलं आणि त्याची सगळी संमती घेतली. आणि हे मंदिराला 2016मध्ये प्रत्यक्ष सुरुवात झाली. सुरुवात करताना आम्हाला असं कुठलंच आम्हाला भीती वाटली नाही की हे पूर्ण होईल का नाही, कारण आम्हाला नाथांचा आशीर्वाद होता. आणि नाथांचा आशीर्वाद केवळ तो आम्हाला नाही, या महाराष्ट्रातल्या अनेकांचं एक कुलदैवत आहे आणि त्या सर्वांना आहे. त्याचं कारण असं आहे का हा नवसाला पावणारा देव आहे. अनेकांना याची अनुभूती आलेली आहे. आख्यायिका पण भरपूर आहे. हो, खूप आख्यायिका आहे, म्हणजे खूप सांगण्यासारखं पण आहे. कारण ह्या ज्या गावामध्ये काळभैरवनाथचं जे मंदिर आहे हे मूळ ठाणं आहे. काशीनंतर हे मूळ ठाणं आपलं काळभैरवनाथचं आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये, आपण नाशिक जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, आपल्या ह्या 5-7 जिल्ह्यामध्ये जर आपण खूप अशी काळभैरवनाथची मंदिरं आहेत, परंतु ते कुठल्या तरी उपमंदिरं आहेत. परंतु असा आम्ही ज्याचा अभ्यास केलेला आहे किंवा जे लोक सांगतात, पुरातन अभ्यासक जे सांगतात का हे मूळ ठाणं आहे, 1000 वर्षापूर्वीचं मूळ ठाणं आहे. आणि इथं छोटंसं मंदिर होतं. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांनी थोडासा जीर्णोद्धार केला. कालांतराने मग जशी पुढच्या पिढ्या येतील त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. आणि हे करत असताना याची जी महती आहे, याची जी प्रचिती आहे, ती आजही लोकांना, खूप साऱ्या लोकांना मिळते. आणि म्हणूनच आम्हाला कुणाकडे देणगीसाठी जावं लागलं नाही. आज 3.5 कोटी रुपये सहज उभे राहिले. कुणाला बंधन केलं नाही, कुणावर दडपण नाही किंवा कुणाला म्हणायला पण लागलं नाही. हे मंदिर करून आमच्या का 70 ते 80 लाख रुपये आमच्याकडे शिल्लक आहेत. वा. आता याची जी सगळी उभारणी झाली, मग याला कुठल्या शैलीतलं मंदिर म्हणायचं आता नेमकं? हे आपलं हे जे मंदिर आहे, आपण हे महाराष्ट्राची शैली आणि उत्तर भारतीय शैली याचा एक आपण मिलाप केलेला आहे. असं मंदिर आपल्या परिसरात कुठं अजून आहे का? अशा दगडामध्ये आपल्या परिसरात या जिल्ह्यामध्ये खूप सारी मंदिरं आहेत. अच्छा.
परंतु या पद्धतीचं जे ठेवण आहे आपण ज्याचा विचार केलेला, त्याची उंची, त्याची लांबी रुंदी, खांबांची साईज, डिझाईन, हे तुम्हाला कुठेही बघायला भेटणार. कारण आपण प्रत्येक इंच न इंच विचारपूर्वक केला आहे, अभ्यासपूर्वक केला आहे. आणि आम्हाला जे आर्किटेक्ट मिळालेले आहेत त्यांचं वय वर्ष आज 80 आहे. आणि त्यांनी आता जे राम मंदिराचं, अयोध्येचं मंदिराचं काम चालू आहे हे त्यांच्याच कुटुंबातल्या लोकांनी ती राम मंदिराचं डिझाईन केलेलं आहे. म्हणजे इतके ते अनुभवी ते कुटुंब आहे. आणि अशा अनुभवी माणसाच्या मार्गदर्शनाने हे मंदिर होत असताना याची आम्ही एक पहिली काळजी अशी घेतली की याची कुठली कॉपी करायची नाही. आपल्याला जे होईल ना याची कॉपी आता जगात होऊ शकते. कारण याची जी क्वालिटी आहे, याची जी आपण तुम्ही इतकं बारकाईने आपण नक्षीकाम करून घेतलेलं आहे. आणि सगळं हँडवर्क आहे. एक 10% त्यांचं जे मशीनने त्यांना थोडंफार जे इतर दगड जो आहे, वेस्ट दगड तो काढावा लागतो, तेवढं त्यांनी मशीनने काढले. बाकीचं पूर्ण मंदिर हे हँडवर्क आहे. नाही ते आम्ही पाहिलं. म्हणजे एक एक मूर्ती घडवत असताना तर रविवारच्या आरतीला तर आम्ही पाहत होतो की एक एक मूर्ती ते किती बारकाईने सगळे घडवत होते. एक अजून एक प्रश्न आहे फक्त की जनरली कॉन्क्रीटची मंदिरं किंवा असं जे काय ते आपण धुता येतात आपल्याला. आपण पाईप लावून पाण्याने ते यात्रेला वगैरे वॉश करतो जनरली. ह्याला आपण धुवू शकतो का, की याला पॉलिश करता येतं, नेमकं काय? आता हा जो दगड आहे सँडस्टोन आहे, हा थोडासा पाणी पिणारा दगड आहे. तर याला थोडंसं पावसाचं पाण्याचं थोडंसं बंधन आहे. याचे थोडंसं खराब होण्याची शक्यता पण आहे. परंतु आता ह्या 27 तारखेला आम्ही जे राजस्थानवर लोक येणार आहेत याचं पूर्ण वॉटर पेपरने फिनिशिंग करून, पॉलिश करून याच्यावर एक कोटिंग करणार आहे की जेणेकरून 20 वर्ष आम्हाला याला परत काही करावं लागणार नाही. मग ते वॉश करू शकतो आपण. त्याला पाण्याने धुवू शकतो, हवेच्या प्रेशरने आपण ते साफ करू शकतो. आणि पाणी मारलं आहे तर असं काय होत नाही, परंतु ते सुकलं पाहिजे आणि त्याच्यावर डस्ट उडाली नाही पाहिजे, म्हणजे त्याचं काळपटपणा येत नाही. तर त्याची आम्ही ते सर्व विचार करून त्या पद्धतीने सर्व मशिनरी आपण आता मागवलेल्या आहेत त्या ड्राय करण्यासाठी किंवा ते धूळ उडवण्यासाठी. किंवा आता हे कोटिंग केल्यानंतर एक 20 वर्षाचं तरी थोडंसं त्याला आता काही अडचण येणार नाही. ते आता एक साधारण ह्या महिन्याच्या एंडिंगला ते काम सुरू करत आहोत. लोकार्पण सोहळा खरं तर संपन्न झाला आत्ता. आणि तो फार न भूतो ना भविष्यतो असा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. तो लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर आता लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत? कारण असा इतका मोठा लोकार्पण सोहळा आपल्या परिसरात तरी कुठं झाला नाही. आता लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात तुम्ही त्या जाणून घेत आहेत का? लोक काय म्हणतात, नेमक्या भाविकांच्या काय भावना आहेत? जी लोक जी येत आहेत आता समजा जी बाहेरची गावचा तर उत्स्फूर्त सहवास याच्यामध्ये होतात सगळ्यांचा. परत लहान मुलापासून तर तुमच्या महिला वर्ग ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी सगळ्या गोष्टी गावासाठी जे म्हणजे जे मनात नसताना तो सगळा मोठा काय बाहेरची लोक जे येतात ते सगळे अद्भुतच झाले. की जेणेकरून आम्हाला माहिती घेण्यापेक्षा तीच लोक आम्हाला माहिती देतात तर तुम्ही असं काय केलं एवढं मोठं का, एवढं मोठा कार्यक्रम केला, एवढ्या सगळ्या गोष्टी. जो भेटेल तो समजा उद्या नगर भागामधली काही आमचे मित्र आहेत तिकडे सुद्धा सगळ्या चर्चा आहेत, ज्या पारगावच्या साईडच्या आहेत, तिकडे पारनेर साईडच्या ही लोक खूप म्हणजे ज्याला आज जे कोण भेटेल ना आम्हाला समजा आम्ही ट्रस्ट आहे कुणाला भेटलं त्यांना कळलं ना मित्रवर्गात खूप मोठं म्हणजे त्यांना पण 4 जण सांगतायत की एवढा मोठा खामुंडेमध्ये 16 आणि एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर आहे. 1800 म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात क वर्ग तीर्थक्षेत्र असणारं आणि इतक्या चांगल्या पद्धतीने काम करणारे ट्रस्टी एकमेव असते. म्हणजे खूप मंदिरं आपण पाहतो पण वार्षिक मिटिंगला, मासिक मिटिंगला वादावादी अनेक गोष्टी, त्यातनं काम बंद पडणं, अशा अनेक घटना घडतात. परंतु हे अतिशय सुंदर आहे. खरं तर सर मी पुन्हा तुमच्याकडे येतो. आता हे इतकं सुंदर आणि सुसज्ज उभं राहिले. आता आपण असं म्हणतो की गावाच्या वैभवाची एक स्टेज सिलेक्ट झाली. आता त्याच्यामध्ये एक भर पडली. आता येणाऱ्या नागरिकांकडनं किंवा भाविकांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत, तुम्ही काय अपेक्षित करताय? अपेक्षा म्हणण्यापेक्षा एक उद्दिष्ट ठेवून आम्ही हे काम केलं होतं. आमचं गाव जे आहे ते एकदम उंचावर टेकडावरती आहे. इथं पाण्याची कुठली सोय नाही. 6 मै बागायती क्षेत्र असतं आणि आगात कांदा संपला तर त्याच्यानंतर कुठलंच बागायत आमच्याकडे निघत नाही. उत्पन्नाचा दुसरा काही स्रोत नाही. मग ह्या दृष्टीनं आम्ही विचार केला आणि एक धार्मिक पर्यटन क्षेत्र विकसित करावं अशा दृष्टीनं आम्ही एक नियोजन केलं होतं. भविष्यामध्ये इथली जी तरुण मंडळी आहे, गावचे सगळी जी पुढची पिढी जी आहे त्यांना एक उत्पन्नाचा स्रोत तयार व्हावा. इथं खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून पर्यटक यावेत आणि त्या पर्यटकांनी आल्यानंतर इथे एक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय उद्यम क्षेत्र तयार व्हावं या दृष्टिकोनातून हे सगळं आम्ही नियोजन केलेलं होतं.
देवस्थानला इथं 8 एकर क्षेत्र आहे हे सगळं मंदिराचं. मंदिर परिसर विकास करून भविष्यामध्ये वेगवेगळ्या उपक्रम आम्हाला या ठिकाणी राबवायचे आहेत. एक येणाऱ्या पर्यटकांसाठी निवासाचं एक तयार व्हावं, भक्तभवन तयार व्हावं. त्याच्यानंतर इकडं वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती उभ्या करून आम्हाला तिथं एक व्यापारी संकुल तयार करायचं आहे. एक भविष्यामध्ये मंगल कार्यालयाचं नियोजन आहे किंवा एखादं शैक्षणिक संकुल तयार करायचं नियोजन आहे. हे सगळे उपक्रम करत असताना एक विचारांची एक बैठक असावी लागते आणि निश्चितपणे नाथांची ही पवित्र भूमी जी आहे या भूमीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीचे भविष्यामध्ये पुढच्या पिढीला संस्कार जे आहेत इथं या तटावर आल्यानंतर एक प्रत्येकाची वृत्ती बदलते, एक मानसिकता बदलते आणि आपण खरोखर आम्हाला आमचं भाग्य म्हणायचं की आमचा या भूमीमध्ये जन्म झाला. पुढची पिढीसुद्धा इतकी सुसंस्कारित आणि चांगल्या पद्धतीची आहे. नाथावर श्रद्धा असल्याकारणानं ही सगळी पिढी भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचे चालू शकतात आणि एक चांगलं गाव तालुक्यामध्ये एक संस्कारित अशा पद्धतीचं तयार होऊ शकतं. असं आमचं हे भविष्यामधलं नियोजन आहे. सगळ्यांनी खरं तर सगळी माहिती आता सांगितली. मी सरांना एक प्रश्न विचारला होता की येणाऱ्या भाविक भक्तांकडनं किंवा आता जी गावातली पुढची पिढी आहे, आता आपण एक हे सेट केलं आहे की हे वैभवात आता आपण भर टाकली किंवा अजून जे काही प्लॅन आहे ते आपण पूर्ण करणारच आहे. पण आमची जी पिढी आहे किंवा आमच्या पुढची जी पिढी आहे त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षित करताय की कशा पद्धतीने हे सगळं सांभाळलं गेलं पाहिजे, कसा विकास झाला पाहिजे, पुढची उद्दिष्ट तुम्ही कशी पाहताय? खरं तर आम्हाला एक पर्यटनाच्या दृष्टीने गाव आम्हाला महाराष्ट्राच्या एका पटलावून न्यायचं आहे. त्या दृष्टीने आम्ही ही पावलं टाकलेली आहेत आतापर्यंत आणि तरुण पिढीला एकच आव्हान आहे का हे जे तयार केलं आहे हे सुंदर आणि स्वच्छ ठेवावं त्याला पुढच्या पिढीनं आणि भविष्यातल्या ज्या येणाऱ्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी एक मोठं पर्यटनाचं स्थळ तयार होईल जेणेकरून पुढच्या पिढ्यांना ते एक आकर्षण राहील. कारण आम्ही आपण फिरतो ज्यावेळेस राज्यात असेल देशामध्ये अशी खूप मंदिरं आहेत तर त्यांची हजारो वर्षाची जुनी मंदिरं आहेत ती आणि ते आज आपल्याला त्याचं एक आकर्षण राहिलेलं आहे. तसंच एक आकर्षण या नवीन पिढीनं जोपासावं हीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. खरं तर हे जे काळ भैरवनाथाचं मंदिर आहे अनेकांची श्रद्धा आहे. आपली ह्या भगवंतावर तितकीच श्रद्धा आहे. म्हणजे माझ्याकडे जुन्नर तालुक्यातले अशी खूप माणसं आहेत की ज्यांना अगदी छोटे मोठे खूप सारे अनुभव आलेले आहेत. असं मी खूप लोकांशी बोललो आहे. त्यांनी देखील खरं तर सांगितलं की आम्हाला तुम्ही एक दिवस या की आम्हाला ही एक दिवस आख्यायिका सांगायची आहे कुणाला कुणाला काय काय अनुभव आले. म्हणजे प्राथमिक जर सांगायचं म्हटलं तर तुमच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने ज्यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम तुम्ही गेले बरेच वर्ष आणत होता ते चंद्रकांत ढवळपुरीकर, त्यांचे चिरंजीव किरण कुमार ढवळपुरीकर यांचाही मला काल फोन आला होता. ते म्हटले तुम्ही जाणार असाल तर मलाही सांगा, मलाही त्याचा खूप मोठा अनुभव आहे. मला वाटतं तुम्ही त्यांना निमंत्रितही केलं होतं कार्यक्रमाला. अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांना ह्या मंदिराचा ह्या नाथांचा खूप चांगला अनुभव आलेला आहे, प्रचिती आलेली आहे. खरं तर हजारो वर्षापूर्वीचं असणारं हे मंदिर रोज आपण इथून जात येत होतो परंतु आपल्या कधी दृष्टिक्षेपात ते पडलं नाही. मात्र त्याचा इतका सुंदर सभामंडप झाल्यानंतर कुठलाही परराज्यातला माणूस जरी या हायवेवरनं गेला तरी त्याला 2 मिनटं थांबावंसं वाटतं, हे मंदिर पाहावंसं वाटतं, नाथांचं दर्शन घ्यावंसं वाटतं. खरं तर ह्या सगळ्या मंडळींना धन्यवाद द्यायला हवेत की त्यांनी इतकं सुंदर ते केलं आहे की प्रत्येकाला इथं येऊन ह्या भगवंताचा आशीर्वाद घ्यावासा वाटतो. त्या भगवंताने तुम्हाला खरं तर तुम्हा सगळ्यांना ती गावकऱ्यांना किंवा तुम्हा कार्यकर्त्या मंडळींनी ती ताकद दिली जीर्णोद्धार करण्याची. आपण सगळी मंडळी खूप भाग्यवंत आहेत की हे आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि आपल्याला आज ते पाहता येतं किंवा उभं करता येतं. मी या निमित्तानं महाराष्ट्रातील पर्यटकांना एक आव्हान नक्की करेल. जुन्नर तालुक्यात पर्यटनाच्या निमित्तानं अनेक मंडळी येतात. अष्टविनायकाची तीर्थक्षेत्र आहेत, शिवनेरी आहे, लेण्याद्री आहे, अनेक ठिकाणच्या तुम्ही भेटी देतात. तसंच जुन्नर तालुक्यामध्ये खामुंडी हे पर्यटनाचं एक उत्तम स्थळ आता तयार होऊ पाहतंय. एक वेगळ्या पद्धतीचं मंदिर, उत्तर भारतातल्या शैलीतलं म्हणू आपण किंवा भारतीय संस्कृतीला साजेच एक सुंदर मंदिर या ठिकाणी उभं राहिले. या मंदिराचं काम कशा पद्धतीने झाले सगळी माहिती आपण समजून घेतली. या निमित्ताने तुम्ही दर्शनासाठी निश्चित या. ह्या सगळ्या मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत कारण यांच्या रूपाने खरं तर हे इतकं सुंदर उभं राहिले. अनेक पिढ्या जाव्या लागतात तेव्हा कुठंतरी असं काहीतरी एक कलाकृती उभी राहत असते. 200 वर्षांचा कालखंड गेला आहे, अनेक पिढ्या गेल्यात आणि ह्या पिढीच्या नशिबात खरं तर ते भाग्य आले आणि आमच्या पिढीच्या नशिबात आले की हे आम्ही समाजापर्यंत पोहोचू शकतो. हे खरं तर तितकंच मोठं भाग्य आहे. तुम्हा सगळ्या मंडळींच्या हातून या नाथांची अशीच सेवा घडत राहू, आमचाही काहीतरी छोटा मोठा हातभार त्याला लागत राहू अशीच खरं तर नाथांच्या चरणी मी प्रार्थना करतो. मी पुन्हा एकदा हीच विनंती करेन की एकदा अवश्य या, ह्या नाथांचा आशीर्वाद घ्या आणि हे मंदिर कशा पद्धतीने उभं राहिले ते निश्चितपणे पहा. तुम्हाला सगळ्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष सगळी मंडळी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. प्रेक्षकांना विनंती आहे कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त पहा.com. पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन अशाच एका भागासह.